मित्र आणि मैत्रिणी हो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. तर मग स्टार्ट करूया. हॉलमध्ये ऐश्वर्या आणि सुमित्रा आई बसलेली असतात. आजी ऐश्वर्यासाठी दूध घेऊन येते. आजी म्हणते, अगं ऐश्वर्या, दूध पिऊन घे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, नको आजी, माझी ना खायची प्यायची इच्छाच नाहीये. त्यावर आजी म्हणते, अगं अशा अवस्थेमध्ये खावंसं प्यावंसं वाटत नाही. सुमित्रा आई मनातल्या मनात म्हणते, किती नाटके ही ऐश्वर्या. प्रेग्नेंट नाहीये तरी सुद्धा सगळं सहन करावं लागते. कधी जानकीची आई सापडते असं झालंय मला. ती सापडली ना हिच्या चांगल्या मुस्कटात ठेवून देणार आहे मी. वरून जानकी आणि ऋषिकेश खाली येतात. त्यांना पाहून आजी म्हणते, या या या, चांगली बातमी आणली असेल याची अपेक्षा करायला काही हरकत नाही. म्हातारी ऋषिकेशला म्हणते, काय ऋषिकेश, तुझ्या जुन्या बायकोने कागदावर सह्या केल्या का नाही? जानकी म्हणते, केल्यात. हे ऐकून ऐश्वर्या उभी राहते आणि म्हातारी म्हणते, ऐश्वर्या, तुझ्या मार्गातला जानकी नावाचा काटा अलगद दूर झालाय. आणि त्यावर ऋषिकेश रागाने आजीकडे पाहतो आणि म्हणतो, काही काय बोलतेस तू? म्हातारी म्हणते, अगं बाई, राग आला वाटतं तुला. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, अगं आई, पुरे कर ना आता, त्यांना त्रास होईल असं कशाला बोलतेस तू? जानकीने केल्यात ना आता कागदपत्रावरती सह्या, मग आता पुढचं काय ते ठरवा. त्यावर जानकी म्हणते, आता कोणीच काही ठरवू नका. ऐश्वर्या जानकीला विचारते, ठरवू नका म्हणजे? आणि जानकी म्हणते, मला कळायला हवं की हे डिवोर्स पेपर तू कोणाकडून आणि कसे तयार करून घेतलेस? ऐश्वर्या म्हणते, तुला कशाला कळायला हवं? कोणाही वकिलाकडून करून घेतलेले असले तरी जे डिवोर्स पेपरमध्ये लिहिलेलं असतं तेच असणार आहे. जानकी म्हणते, तरी सुद्धा मला कळायला हवं. त्यावर म्हातारी सुमित्रा आईला म्हणते, बघ हा सुमित्रा, तुझी सून कशी खुसपट काढते. नंतर मी सांगितलं नाही म्हणू नको हा मला. ऋषिकेश म्हणतो, आजी, जानकी फक्त यासाठीच विचारते की जेणेकरून आम्हाला या केसचा फॉलोअप घेता येईल. या ऐश्वर्याला तर काय बोलावं काही कळच न झाले. ती लगेच ऋषिकेशला म्हणते, अहो, याची तर खरंच काही गरज नाही. काय आहे ना, एकदा डिवोर्सचे पेपर सबमिट झाले ना, नोटीस येणारच आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, एवढीशी गोष्ट सांगायला तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही सांगायचंय मला. काय ना, तुम्ही एखाद्याला कसं घोळात घ्याल काही सांगता येत नाही. जानकी म्हणते, चोराच्या मनात चांदणं असंच आहे ना? हे ऐकून ऐश्वर्या खाली मान घालते. जानकी पुढे म्हणते, सांगायचं नाही ना, हरकत नाही. ही घे फाईल, सही केली आहे, झालंय तुझ्या मनासारखं. ऐश्वर्या फाईल घेते आणि खाली बसते. ऐश्वर्या सगळी फाईल चेक करते, तिच्या सह्या पाहते आणि म्हणते, अगं, हसते आणि बोलते, अगं, खरंच सह्या केल्यास तू? ऐश्वर्या म्हातारीला म्हणते, आजी, आता कुठं माझ्या जीवात जीव आलाय बघा. आता माझ्या बाळाचं आयुष्य सगळं छान होईल. म्हातारी म्हणते, अगदी बरोबर आहे. आता हे दूध घे आणि गटगट पिऊन टाक. ऐश्वर्या म्हणते, हो, आता दूध घेते. बिचारी सुमित्रा आई एकटक नुसती पाहत असते. ऐश्वर्या हातात दुधाचा ग्लास घेते आणि जानकीकडे पाहत म्हणते, अगं, तू अशी का उभी आहेस? जा, लग्नाच्या तयारीला लाग. हे ऐकून जानकी ऋषिकेश दोघंही एकमेकाकडे पाहतात. जानकी तनतन करत वर निघून जाते आणि ऋषिकेश बाहेर निघून जातो. आणि इकडे जिथे किडनॅपरने त्यांना ठेवलेलं असतं, म्हणजे लताबाईला आणि मायाला. लताबाई मायाला म्हणतात, अगं, काल रात्री मला जाग आली तेव्हा तू माझ्या शेजारी नव्हतीस, कुठे गेली होतीस? माया थोडा विचार करते आणि म्हणते, इथंच होते. मला तर वाटतं ही माया सुद्धा त्या ऐश्वर्याचीच कोणीतरी प्लांट केलेली मुलगी असावी. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा. लता काकू म्हणतात, नाही ग, मी तुला सगळीकडे शोधलं, तू मला कुठेच दिसली नाहीस. त्यावर माया म्हणते, इथेच होते, खिडकीजवळ जाऊन रडत होते. लता मायाची पाठ थोपटत म्हणतात, का ग, आई वडिलांची आठवण येते का बाळा? माया म्हणते, हो, मला ना वैताग आलाय, चिडचिड झालीये. ही कोण माणसं आहेत? मला का आणलं इथे? मला काही समजत नाहीये. मला का आणलं इथे? आणि त्यावर लताबाई म्हणते, अगं, तोच विचार करून मनस्ताप होईल. मी कशी अडकले याचा विचार करण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडता येईल याची गरज आहे. त्यावर माया म्हणते, विचार करायला काय सुचायला तर पाहिजे ना. 2 वेळा प्रयत्न केले आपण, तेही फसले. माया पुढे म्हणते, आता तर ती माणसं जास्त सावध झाली असणार आहेत. त्यावर लताबाई म्हणते, काही झालं तरी आपण प्रयत्न करायचे सोडायचे नाहीत. आणि माया म्हणते, आता काय करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? आणि त्यावर लताबाई म्हणते, अगं, आता बाहेर पडण्याचा प्रयत्न नाही. लताबाई पुढे म्हणते, अगं, आता बाहेर जाण्याच्या आयडियाबद्दल बोलत नाहीये मी. आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तर कशी शोधायची याची आयडिया आहे माझ्याकडे. लताबाई म्हणते, तू मला तुझ्याबद्दल सांग, मी माझ्याबद्दल सांगते. एखाद्या आपल्याच गोष्टीवरून कळेल आपल्याला की आपल्याला इथे का आणलंय. आणि त्यावर माया म्हणते, माझं कोणाशीही कसलंही वैर नाही, तरीही हे घडलंय. आणि माझा भूतकाळ सांगून तुम्हाला कसा अंदाज बांधता येईल मला सांगा बरं. लताबाई म्हणते, तू नको त्याचं टेन्शन घेऊ, तू सहजच सांगतेस असं समजून सांग बरं. माया म्हणते, सांगते. आणि ती सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, माझा जन्म मुळशीतच, मी इथेच लहानाची मोठी झाली. बाबांची बदली झाली म्हणून आम्ही मुंबईला गेलो. आता तर माझे आई वडील म्हातारे झाले, मीच काम करते आणि घर चालवते. लता म्हणते, तू एकुलती एक होतीस का?
आणि माया म्हणते हो. मग लता विचारते, तुझ्या आयुष्यात असं कोणी आलं होतं का ज्याच्यावरती प्रेम होतं नंतर भांडणं झाली? माया म्हणते नाही नाही, असं नाही. मी खूप ब्राईट स्टुडंट, प्रेमाच्या फंद्यात पडणारी नव्हतेच. मी खूप आवडीनं अभ्यास करायचे. वडिलांचा खूप विश्वास माझ्यावर. कॉलेज संपलं आणि मी लगेच कामाला लागले. ते खुश आहेत माझ्यावर. आणि लता विचारते, तू श्रीमंत आहेस का? आणि त्यावर माया म्हणते नाही, पण खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही. लता म्हणते म्हणजे तुझ्या भूतकाळात वावगं असं काहीच नाहीये. आणि माया म्हणते तेच तर ना, त्याचमुळे माझ्या लक्षात येत नाहीये की मला इथे का माया लताला विचारते, तुम्हाला आणण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. आणि त्यावर लता म्हणते माझंही तसं काही नाहीये ग, पण जानकीबद्दल नक्की असू शकतं. माझी मुलगी ग, आणि तिची जाऊ ती ऐश्वर्या, तिनंच केलं असणार. आणि त्यावर माया म्हणते मग मला का अडकवलंय आणि कोण आहे तो माणूस? लता म्हणते अगं असेल तिचा साथीदार. त्यावर माया म्हणते काकू, तुमच्याही भूतकाळात असं काहीच नाहीये. लता म्हणते माया, तो माणूस कोण आहे हे कळल्याशिवाय निघण्याची आशा सुद्धा दिसत नाहीये. माया म्हणते असं का कोणी बंद केलं असेल आपल्याला? आणि त्यावर लता म्हणते मला आता असं वाटतंय की मी माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊन तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली. खरं तर सुखी होती ती, पण मीच तिच्या आयुष्यामध्ये सुरंग लावलाय असं वाटतंय. लताबाई हे रडत रडत मायाला सांगत असते. लताबाई पुढे म्हणते स्वतःच्या मुलीचं वाटोळं केलं त्याचंच मला पाप लागलं असणार आहे. त्याच ह्याची मला देव शिक्षा देते. माया लताची समजूत घालत म्हणते अहो काकू, असं काही नसतं. तुम्हीच म्हणता ना तुमच्या मुलीचा तुमच्यावर खूप जीव आहे म्हणून. आज ना उद्या ते शोधत तुम्हाला नक्की इथपर्यंत येतील. असं उदास होऊ नका. आणि इकडे जानकीच्या रूम मध्ये सगळेजण असतात, म्हणजे अवंतिका, सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो पण तो मास्क लावलेला माणूस आपल्या घराजवळ काय, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? आणि जानकी म्हणते आपल्या वाईटावर कोणी टपलं असेल तर ती फक्त ऐश्वर्या. आणि त्यावर सौमित्र म्हणतो असं का म्हणतेस वहिनी, तुला असं का वाटतंय? जानकी म्हणते कशावरून? पैशाच्या जोरावरती आपल्यावर नजर ठेवायला माणसं ठेवू शकत नाही. आणि अवंतिका म्हणते बरोबर बोलतायत वहिनी. जानकी पुढे म्हणते मला तर हा पण संशय आहे की तोच माणूस ऐश्वर्याची मदत करतो, सारंग भाऊजीने ज्याला पाहिले. सौमित्र म्हणतो म्हणूनच तो माणूस नंबर नसलेली गाडी घेऊन आला होता, त्याला कोणी ओळखू नाही. सौमित्र पुढे म्हणतो मला असंही वाटतंय जर लता काकू जर ऐश्वर्याच्या ताब्यात असतील तर त्या दोघांचा नक्की काहीतरी संबंध आहे. जानकी म्हणते भाऊजी बरोबर बोलताय तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होता ना, तिथं काही कळलंय का? आणि त्यावर सौमित्र म्हणतो हो, पण हाती काहीच लागलं नाही. आम्ही येताना पण कन्स्ट्रक्शन साईडवर जाऊन आलो, पण हाती काहीच नाही लागलं. त्यावर जानकी म्हणते असं कसं होईल? आईनं तर तसंच मेसेजमध्ये सांगितलं होतं. आई तिथेच कुठेतरी सापडायला हवी होती, असं कसं सापडलं नाही? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो पोलीस साहेब म्हणतायत तसं तर नसेन झालं, त्यांनी जागा तर नसेन बदलली. जानकी बसलेली उठते आणि म्हणते नाही नाही, असं जर झालं तर सगळीच गडबड होईल. आणि ती रडायला लागते आणि म्हणते असं जर झालं तर ऐश्वर्याचं तुमच्याशी लग्न होईल आणि लग्न झाल्यावरच ते सांगेल की माझी आई कुठे. जानकी म्हणते नाही नाही, मी असं नाही होऊ देऊ शकत. एक नातं वाचवायला मी दुसरं नातं नाही गमावू शकत. ऋषिकेश जानकीजवळ जातो आणि म्हणतो तू वेडी आहेस का जानकी? असं काही होणार नाही, लग्न बिग्न होणारच नाहीये. आणि जानकी रडत. सौमित्र म्हणतो हो वहिनी, हे लग्न झालं तर व्हॅलिड नाही मानलं जाणार, कारण तुम्ही त्याच्यावर खोट्या सह्या केल्यात ना. सौमित्र म्हणतो वहिनी हे बघ तू रडू नकोस, काही ना काहीतरी मार्ग निघेलच. आणि जानकी म्हणते पण मला मार्ग निघायला तिथपर्यंत तर आणायचंच नाही. जानकी पुढे म्हणते ज्या बाईच्या सावलीला सुद्धा थांबायचं नाही त्या बाईशी तुमचं लग्न, असं ती रडत रडत म्हणते. डोळे पुसते आणि म्हणते याच्यातून काहीतरी मार्ग काढा. ऋषिकेश म्हणतो हो हो, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया, नक्कीच दुसरा मार्ग काढूया. ऋषिकेश पुढे म्हणतो आपण जे काही करतोय ते खूप सावधगिरीने आणि काळजीने करावं लागेल. ऋषिकेश म्हणतो असंही होऊ शकतं की तो मास्कवाला माणूस आपल्यावर नजर ठेवून असू शकतो. त्यावर अवंतिका म्हणते जर समजा दादा आपणच त्याच्यापर्यंत पोहोचलो तर. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो एवढं सोपं नाहीये ते अवंतिका. ऋषिकेश पुढे म्हणतो तो माणूस प्रचंड हुशारीने काम करणारा दिसतो, आपण त्याच्या नजरेत न येता जानकीच्या आईचा शोध सुरू ठेवू. सौमित्र म्हणतो दादा पण ऐश्वर्याने ऑलरेडी लग्नाची तयारी सुरू केली आणि हे सगळं सुरू असताना आपल्याला कसं जमणार आहे ही तारेवरची कसरत. अवंतिका म्हणते हो ना दादा, त्या ऐश्वर्याने ऑलरेडी लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. आणि ऋषिकेश म्हणतो तिला काय करायचं ते करते, आपल्याला माहिती की हे लग्न होणार नाही. ऋषिकेश पुढे म्हणतो काही झालं तरी हे लग्न व्हायच्या अगोदर आपल्याला जानकीच्या आईला शोधून काढावंच लागेल आणि माझी खात्री आहे की त्या नक्कीच सापडतील. आता आपण सगळ्यांनी अलर्ट राहून त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. ऋषिकेश पुढे म्हणतो की आता जानकीच्या आईला शोधून काढेपर्यंत आपण स्वस्त बसायचं नाही. खाली हॉलमध्ये ऐश्वर्याने गुरुजीला बोलून घेतलेलं असतं आणि ऐश्वर्या विचारते गुरुजी आता चांगला मुहूर्त कुठला आहे ते सांगा. त्यावर गुरुजी म्हणतात आता 2 दिवसामध्ये चांगला मुहूर्त आहे. आणि ऐश्वर्या म्हणते अरे वा, चांगलंच आहे की. ऐश्वर्या पुढे म्हणते म्हणजे कसं सगळं व्यवस्थित करता येईल, संगीत, मेहंदी, हळद. म्हातारी म्हणते सगळं करूयात ना,
आणि ऐश्वर्या आईला विचारते, आई सगळं करूयात ना? सुमित्रा आई म्हणते, मी काय म्हणते? आणि त्यावर म्हातारी म्हणते, अगं तू काय तिला विचारतेस? बघ ती हो म्हटली, ती थोडीच तुझ्या सुखाच्या आड येणार आहे, हे तिला सगळं मान्य आहे, हो की नाही सुमित्रा? आणि सुमित्रा आई गप्पच असते. म्हातारी म्हणते, आपण तुझ्यासाठी छान शालू घेऊया. आणि ऐश्वर्या म्हणते, हो हो चालेल. सुमित्रा आई मनातल्या मनात म्हणते, ही ऐश्वर्या किती वाईट आहे, हिच्यासाठी हिचा नवरा गेलाय तरी हिला लग्न करायचंय, बोहल्यावर चढायचंय, लग्न थाटात करायचंय. बेशरम बाई आहे. बायको म्हणूनच नाही, माणूस म्हणून सुद्धा नीच आहे. ऐश्वर्या त्या गुरुजीला म्हणते, ठीक आहे गुरुजी, या तुम्ही, थँक्यू. आणि वरून जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्या त्यांना पाहून म्हणते, अरे वा आलात तुम्ही तुमचीच वाट पाहत होते. आत्ताच गुरुजी गेले, लग्नाचा मुहूर्त काढत होते ते, 2 दिवसानंतरचा चांगला मुहूर्त आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय एवढ्या लवकर? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो, वेळ कशाला घालवायचा आहे, हो ना जानकी? ऋषिकेश म्हणतो, हे बघ एवढ्या लवकर करायची काही गरज नाही. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अशी कशी गरज नाही? घाई करावीच लागेल ना आपल्याला, घाई करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपण लवकरात लवकर हे लग्न उरकून घेऊया. काय आहे ना, आता जानकीची तारीख पण येईल ना, मग आपल्या लग्नाची तारीख आणि जानकीची तारीख ती एक नको व्हायला, म्हणून मी सांगते. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, पण माझा आणि जानकीचा डिवोर्स झाला नाही अजून. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, डिवोर्स पेपरवरती सह्या झाल्यात ना, मग डिवोर्स झाल्यातच जमा आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तेवढं सोपं नसतं ते, सगळी प्रोसेस व्हायला जवळपास 6 महिने लागतात. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही नका काळजी करू, ही केस ना मी फास्ट ट्रॅकवरती घेऊन जाईल. ते कसं करायचंय, काय करायचं ते मी बघेल. आपण लग्नाच्या तयारी लागूया काय? म्हातारी म्हणते, हो अगदी बरोबर बोलते ऐश्वर्या, चांगल्या कामाला अजिबात उशीर करायचा नाही. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, अगं आई असं काय करतेस, लग्नाची तयारी 2 दिवसात कशी होईल? आणि हिला सगळं सागर संगीतच हवंय ना, हळद मेहंदी संगीत, हे कसं 2 दिवसात होणार? ऐश्वर्या म्हणते, अहो आई तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हालाच काय कुठल्याच घरातल्या माणसाला काम करायला लावणार नाही. ऐश्वर्या पुढे म्हणते, ॲक्च्युली काय आहे ना, माझी एक मैत्रीण आहे, तिला मी सांगितलंय, ती सगळं हँडल करणार आहे, डोंट वरी. तेवढ्यातच एक माणूस येतो, लॉंग कुर्ती घातलेला, दाढी वगैरे वाढवलेली असते. आणि आई त्याला पाहून म्हणते, अगं बाई हे कोण? आणि ऐश्वर्या म्हणते, माझ्या मैत्रिणीने पाठवलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना तयारीसाठी. तो माणूस म्हणतो, नमस्कार, तुमचं घर मला सजवायला सांगितलंय. आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही तिथून सुरुवात करा. ऋषिकेशला खूप भयंकर राग आलेला असतो. आणि ऐश्वर्या आईला म्हणते, आई आपण हळदीच्या तयारीला लागूया, म्हणजे वेळ खूपच कमी आहे ना. आणि म्हातारी म्हणते, छे. म्हातारी जानकीला पाहून म्हणते, ही आहे की ही रिकामीच आहे, ही करेल हळदीची तयारी. आणि जानकी रडवायला तोंड करून आजीकडे पाहत असते. सुमित्रा आई म्हणते, पण मी काय म्हणते, हा सगळा सोहळा कशाला, साधेपणाने करूया ना. आई ऐश्वर्याला म्हणते, अगं तुझी आधी ही अवस्था आणि त्यात मध्ये दुसरं लग्न, हे सगळं कशाला हा सगळा थाटमाट. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो आई पण मला हे लग्न अगदी थाटामाटात करायचंय. ऐश्वर्या पुढे म्हणते, मला माहिती आहे आपण खूपच कमी पाहुणे बोलवणार आहोत, मला लग्नातले सगळे विधी अगदी हौसेने करायचे. कुठल्याही मुलीसाठी लग्न हा खूप मोठा दिवस असतो ना. आणि त्यावर म्हातारी म्हणते, हो ना. ऐश्वर्या पुढे म्हणते, मग ते लग्न पहिलं असो की दुसरं, माझ्यासाठी तर हा खूप मोठा दिवस आहे. ऐश्वर्या सुमित्रा आईला म्हणते, आणि बघा ना माझ्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे, त्यालाही किती छान वाटेल की माझ्या आईबाबांचं लग्न होतंय. ऐश्वर्या पोटावर हात ठेवते आणि म्हणते, आई असं म्हणतात की पोटात जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याला सगळं कळतं, सगळं ऐकू येतं, म्हणजे माझ्याही बाळाला हे सगळं कळत असेल ना, मग त्यालाही कळू दे, माझ्या आईबाबाचं लग्न किती छान पार पडलं. ऐश्वर्या अजून एक थाप मारते आणि म्हणते, आई काय आहे ना, पाठीमागे मी जेव्हा डॉक्टरकडे गेले होते ना, तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, तू आता आनंदी राहा, कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस नको घेऊ, फार ओव्हरथिंक नकोस करू, म्हणजे काय होईल ना, या सगळ्याचा परिणाम आपल्या बाळावर नको व्हायला. आणि मला अशी कुठलीच गोष्ट करायची नाहीये की ज्याच्यामुळे माझ्या बाळाला त्रास होईल, म्हणजे मी खुश तर माझं बाळ खुश, हो की नाही आई? आणि आई मान हलवते आणि म्हातारी म्हणते, अगदी बरोबर आहे. सुमित्रा आई म्हातारीच्या हाताला धरते आणि म्हणते, आई तू माझ्याबरोबर आतमध्ये चल. ते दोघे गेल्याच्या नंतर ऐश्वर्या ऋषिकेशला आणि जानकीला म्हणते, जानकी ऋषिकेश तुम्ही दोघांनी हे मनापासून स्वीकारले तर चला चला, आता घाई करायला हवी ना, लग्नाची तयारी करायची आहे आणि फार वेळ नाही आहे आपल्याकडे. आणि तुम्हाला तुमच्या निर्णयावर पश्चाताप नाही हे पण कळले आता. आणि त्यावर जानकी म्हणते, पश्चाताप तुला होणार आहे जर तू मला दिलेला शब्द पाळला नाहीस तर. तुला चांगलंच माहिती आहे हे सगळं आपण कशासाठी करतोय ते, आणि लवकरात लवकर हे मला कळलंच पाहिजे की माझी आई कुठे येते. ऐश्वर्या म्हणते, अगं हो जरा थांब, इतका पण उतावळेपणा बरा नाही आहे ग, मी तुला सांगितलंय ना, हे लग्न झालं की तुला कळेल तुझी आई कुठे येते. आणि जानकी ऋषिकेशकडे पाहते
ऋषिकेश मानेने तिला हो म्हणून सांगतो. जानकी मनातल्या मनात म्हणते, ऐश्वर्या मला फक्त कळू दे माझी आई कुठे येते, बघ मग मी तुझं काय करते. जानकी किचनमध्ये मोठ्या बाउलमध्ये हळद बनवत असते आणि तिला ऋषिकेशचे आणि तिच्या लग्नाचे काही प्रसंग आठवतात. तिथे ऋषिकेश येतो. जानकीला पाहून म्हणतो, जानकी तुझ्या डोळ्यात पाणी काय आहे? जानकी रडत रडत म्हणते, बघताय ना मी काय करते. तो हळदीचा बाऊल उचलते आणि ऋषिकेश समोर धरते आणि म्हणते, माझ्या नवऱ्याची हळद मीच भिजवतीये. असं वाटतंय आपल्याच सरणावरची लाकडं आपणच जमा करतोय. जानकी रडतच असते आणि म्हणते, मला खूप त्रास होतोय ऋषिकेश, मला खूप कसं तरी होतंय. जानकी ऋषिकेशकडे पाठ करून रडत असते आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी असं काय करतेस तू? हे सगळं नाटक आहे ग, त्या पलीकडे काही नाही. आणि त्यावर जानकी म्हणते तरी सुद्धा मी हे नाही सहन करू शकत. आणि ऋषिकेश म्हणतो, हे बघ ही वेळ इमोशनल व्हायची नाहीये. जानकी म्हणते, ऋषिकेश आपण नवरा बायको आहोत, मी बायको आहे तुमची. एका बायकोच्या मनाची कालवा तुम्हाला नाही कळणार. हे सगळं करत असताना मला किती त्रास होतो हे कसं सांगू मी तुम्हाला. जानकी पुढे म्हणते, लग्न करून जेव्हा मी तुमच्या नावचं मंगळसूत्र गळ्यात घातलं तेव्हा आयुष्यभराचा प्रवास तुमच्या सोबतच करणार असंच ठरवलं होतं. आता बघा आयुष्य आपल्याला कुठल्या वळणावर घेऊन आलंय. आणि ऋषिकेश म्हणतो, मला तुझ्या भावनांचा आदर आहे. जे आता तुझ्या मनात सुरू आहे ना तेच माझ्याही मनात सुरू आहे. आता वेळच अशी आली आहे की इमोशनल होऊन नाही चालणार. आता एक गोष्ट लक्षात ठेव आणि पॅक डोक्यामध्ये ठेव की हे फक्त आणि फक्त एक नाटक आहे. जानकी म्हणते, हे जरी नाटक असलं तरी मला हे सगळं खरं खरं करावं लागतं. ही हळद मी तुमच्यासाठी भिजवते. तुमच्या नावची हळद त्या ऐश्वर्या लागणार आहे. हे जरी नाटक असलं तरी हे प्रत्यक्षात होताना मी पाहतेय ऋषिकेश. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेशला ऐश्वर्याच्या नावची हळद लागलेली असते. ऋषिकेश जानकीकडे येतो आणि त्याच्या गालाची हळद तिच्या गालाला लावतो आणि जानकी विचारते, हे काय करताय? ऋषिकेश सांगतो, माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय. ऋषिकेश हे बोलतच असतो. बाहेर तो मास्कमॅन उभा असतो. हे बोलत असताना जानकीची नजर त्याच्यावर जाते आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश ते पहा. आणि तो माणूस ऐकतो, पळायला लागतो. ऋषिकेशही त्याच्या मागे धावतो. ऋषिकेश त्याचा मास्क काढणार तोच एक भरधाव वेगाने ट्रक येतो आणि दोघंही त्या ट्रकला धडकतात. ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. जानकी त्याच्या मागे असते. ऋषिकेशला पाहून जोरात ऋषिकेश म्हणून ओरडते. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेट पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.